blessed, सर्व कसे आहात? आशीर्वादित, happy. खुश आहात? You know, church is a family. आणि म्हणले एक कुटुंब आहे. Amen. आमेन. Trinity is a family. त्रैक्य एक कुटुंब आहे. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला They सांगितले, are a family. आम्ही एक कुटुंब आहे. Heaven is a family. स्वर्ग एक कुटुंब आहे. God emphasizes on family. आणि देव कुटुंबावर जोर देतो. God ordained family. आणि देवाने कुटुंबाची स्थापना केली. Natural, spiritual. नैसर्गिक कुटुंब आणि आत्मिक कुटुंब Both देखील. are family. आणि दोन्ही कुटुंब आहे. In heaven, you will be like a family. आणि स्वर्गामध्ये तुम्ही एक कुटुंबासारखं We'll असेल. have one Father. आपल्याकडे एकच पिता असेल. Amen. आमीन. I know many ask me many questions about heaven अनेक लोक मला अनेक प्रश्न विचारत आहे स्वर्गाविषयी, because I've written a book on heaven. कारण मी स्वर्गावर एक पुस्तक I've लिहिलं. written many books. अनेक पुस्तक मी लिहिले आहेत. Death, what happens the आणि moment you मरण, die. ज्या क्षणी आपण मरतो त्या क्षणी काय होतो. Holy Spirit has revealed all this, आणि पवित्र आत्माने मला हे सर्व even प्रगट about केले. angels, आणि देवदूतांविषयी देखील, about the rapture, आणि स्वर्गग्रहणाविषयी, marriage, विवाहाविषयी and many others. आणि इतर अनेक गोष्टींविषयी, Hell. नरकाविषयी, Many books I've written. आणि अनेक पुस्तक पास्टर लिहिले आहे. I've stopped writing because I'm not getting time. आणि मी पुस्तक लिहिण्याच्या बंद केलाय कारण मला वेळ मिळत And नाही. many came and prophesied to me. अनेक लोक येऊन मला संदेशवाणी दिले Pastor, Holy की Spirit is पास्टर, telling me to write, continue writing books now. की ते म्हणाले की पास्टर आम्हाला पवित्र आत्मा चालवत आहे की तुम्ही आता पुस्तक लिहायला सुरू केले पाहिजे. Yeah, maybe, God willing. आणि कदाचित जर प्रभूची इच्छा असेल Okay, तर मी praise the लिहिणार. Lord and a warm welcome to everyone. तुम्हा सर्वांच्या खूप खूप स्वागत आहे या Yeah, ठिकाणी. all of you gathered here today in the presence of God. आणि सर्व लोक उपस्थित झाले आहेत देवाच्या उपस्थितीमध्ये. I'll teach some different things आणि मी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला to शिकवणार help you understand how to receive the blessings. की तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कसं आशीर्वाद प्राप्त केले पाहिजे. This is very important. आणि ही खूप महत्त्वाची So आहे. hear very carefully. म्हणून खूप बारकाईने तुम्ही ऐका. Because I have also received the blessings from the Word of God. कारण मला देखील देवाच्या वचनातूनच आशीर्वाद प्राप्त झाले Because I आहे. also suffered from many sickness and disease. कारण मला देखील खूप आजार व रोग होते. Many of you will be shocked to know all that. अनेक लोकांना आश्चर्य वाटेल हे जाणायला. But I was healed जेव्हा मी बरं झालो because of the Word of God. देवाच्या वचनामुळे मी बरं झालो. I had leprosy, माझ्यामध्ये कुष्ठरोग होता, asthma, दमा होता, ulcer, अल्सर होता, piles, आणि मूलव्याध होता, fatty liver, आणि फॅटी लिव्हर होता, sinus problem. आणि सायनसच्या Heart attacks. समस्या, हृदयाच्या विकारच्या You name झटका होत्या. everything I had. आणि तुम्ही कुठल्याही आजाराला नाव द्या ते सर्व माझ्यात होते. But Jesus healed me पण येशूने मला आरोग्य दिले because of the Word. आणि फक्त वचनामुळे. That's why I emphasize more on the Word. म्हणून अधिक जोर तुम्ही महत्त्व तुम्ही देवाच्या वचनाला द्या. I emphasize on the Word. आणि मी वचनाला महत्त्व देतो. I give preference to the Word. आणि मी वचनाला प्राधान्य देतो. But one thing you must know about the Bible. पण एक गोष्टी तुम्हाला शास्त्रविषयी समजले पाहिजे. Hear this very carefully. आणि खूप बारकाईने The ऐका. whole Bible is the truth. आणि संपूर्ण पवित्र शास्त्र सत्य The आहे. whole Bible is the Word of God आणि संपूर्ण पवित्र शास्त्र देवाच्या वचनच आहे. that everyone knows. आणि हे गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. But many don't know पण अनेकांना माहिती that we नाही must rightly divide the word of truth. की तुम्ही जे सत्याचे वचन आहे त्याला बरोबर विभागले पाहिजे, दुभाजन केले That's what the पाहिजे. Bible says. म्हणून असं शास्त्र म्हणत आहे. Rightly divide the word of truth, आणि सत्याच्या वचनाला तुम्ही बरोबर दुभागले पाहिजे. not truth from error. आणि जे खोटं आहे त्याच्यापासून सत्य Because नाही there is काढले no पाहिजे. error in the Bible. कारण पवित्र शास्त्रामध्ये मुळीच खोटा नाही, But चूक divide नाही. the truth from truth. पण सत्यामधूनच आपण सत्य काढले पाहिजे. Here is where many Christians have failed. आणि इथेच अनेक ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहे. Did you understand this? तुम्हाला कळत आहे का? Truth from truth. सत्यापासून सत्य काढले पाहिजे. Truth in the Old Testament, आणि सत्य जो जुना करारात होती truth in the New Testament. आणि सत्य जो नवीन करारात आहे. You must divide it. आणि तुम्ही दोघांना बरोबर दुभागले पाहिजे. Pre-cross, आणि क्रूसाच्या आधी post-cross आणि क्रूसाच्या नंतर. is very different. आणि ती खूप वेगळी गोष्टी आहे. Amen. आमीन. Under the law, आणि नियमशास्त्राखाली bondage. बंधन आहे. Under grace, कृपाखाली freedom. मोकळीकता आहे. That is rightly dividing the word of truth. आणि ही आहे की आपण सत्याच्या वचनाला बरोबर विभाजन करत आहे. I've learned all this from the Holy Spirit. आणि हे सर्व मी पवित्र आत्माकडून शिकलो आहे. You know, I've seen all this life. आणि मी हे सर्व आयुष्य जीवन I was पाहिले. a Christian, मी एक ख्रिस्ती होता but dead. पण मृत होता. Then I became a born again Christian, मग मी एक नवीन जन्मलेली ख्रिस्ती झालो. having life. माझ्यामध्ये जीवन होता. That's not all. आणि एवढंच नाही,
After born again Christian, आणि नवीन जन्मलेले ख्रिस्ती I was in झाल्यानंतर the law. मी नियमशास्त्राखाली होता. That means you're going to heaven. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही स्वर्गात तर नक्कीच जाता, But you won't get blessings पण तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही living under the law. नियमाखाली जर तुम्ही जगले तर. So when I was in the law, म्हणून जेव्हा मी नियमाखाली I had होतो, all these sicknesses. माझ्यामध्ये हे सर्व आजार होते. I would pray for others, मित्रांसाठी प्रार्थना करत होता, they would be healed. त्यांना आरोग्य मिळत होता. But for my case, पण माझ्या I स्थितीमध्ये was not healed. मला आरोग्य So मिळाले I नाही. was in the law. म्हणून मी नियमाखाली Then I होता. came out of the law पण जेव्हा मी नियमातून बाहेर निघालो, into grace. कृपेखाली आलो, That gave me freedom. आणि ही गोष्टी मला स्वतंत्रता दिली. Amen. आमीन. Law is also truth. नियम देखील सत्य आहे, Grace is also truth. कृपा देखील सत्य आहे, But live in grace. पण कृपेखाली जीवन जगा. Amen. आमीन. Both are very different. आणि दोन्ही गोष्टी खूप वेगळी आहे. God never changes. देव कधी बदलत नाही, His way of functioning changes. त्याच्या काम करण्याची पद्धत बदलतो. Amen. आमीन. Before there was animal sacrifice, आधी जनावरांची बलिदान होते, but today Jesus sacrificed life. आता आज येशूने आपल्यासाठी बलिदान दिलं So आहे. the way of functioning changes. म्हणून काम करण्याची जी प्रक्रिया आहे, पद्धत आहे, ती बदलून गेली आहे. So I came into grace. म्हणून मी कृपेखाली But you आलो. must also know, पण तुम्हाला हे पण समजले पाहिजे, some people extend grace too far. काय लोक कृपेला खूप अधिक विस्तारित करतात, मतलब प्रभु तू ही सब कर, की मैं कुछ प्रभू नहीं करता. तू सर्व कर, मी काही करणार नाही. That's also wrong. आणि ही पण चुकीचं So we आहे. must be balanced. म्हणून तुम्ही संतुलित असले पाहिजे. Amen. Amen. Okay. So let's go now. आपण वचनाकडे word. जाऊया. So I'll teach you slowly one by one. तुम्हाला सावकाश करून एक एक शिकवणार आहे. What is the basis of our salvation? आमची तारणाची पातळी काय आहे? The basis of our salvation is grace. आणि आपली तारणाची पातळी आहे कृपा. And grace is God's part. आणि कृपा ही देवाची भाग आहे. We have done nothing. आम्ही काहीच केले नाही, He did everything. देवाने सर्व काही केला. Amen. आमीन. He doesn't want unholy work to be added to his work. आणि त्याची इच्छा नाही की अपवित्र कामाची जोड आपण त्याच्या कामाबरोबर केली पाहिजे. Amen. आमीन. उसका काम में अपवित्रता नहीं है. त्याच्या कामामध्ये अपवित्रता नाही. हाँ. So grace is God's part. म्हणून कृपा देवाचा भाग आहे, It's holy, आणि ती पवित्र आहे, perfect, परिपूर्ण आहे righteous. आणि नीतिमान आहे. This you must know. आणि हे गोष्टी तुम्हाला समजले पाहिजे. Grace is God's part. कृपा देवाचा काम किंवा भाग आहे, Nothing of us. आणि आपल्या त्याच्यामध्ये काय घेणे देणे नाही. We added nothing to the work of the cross. आणि क्रूसाच्या कामामध्ये आम्ही कुठल्याही गोष्टीच्या भर केलेले नाही. Amen. आमीन. He did it. त्यांनी केला He said it is finished. आणि त्यांनी सांगितले पूर्ण झाली आहे. Nothing can be added. आता त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची भर होऊ शकत Done नाही. once and for all. एकदा आणि सर्वदासाठी ती काम झाली आहे. Is he going to come back on the cross again? आणि येशू परत क्रूसावर येणार आहे का? No. नाही, Never. कधीच नाही. Eternal work. सार्वकालिक काम, Forever. युगानयुगसाठी. One work forever. एक काम युगानयुगसाठी. Finished. संपले. Jesus is seated at the right hand of the Father. येशू पिताच्या उजव्या हाती बसलेला आहे बैठ गया है वो. काम खत्म. आणि आता काम पूर्ण झाली आहे. Amen. आमीन. उसको उठाओ मत, काम करो करके. आणि त्याला परत उठवू नका की तुम्ही काम करा. हाँ नहीं मत बोलो उसको. उसने काम खत्म कर दिया. त्यांनी आपलं काम पूर्ण केलं. किसके लिए? कुणासाठी? सिर्फ क्रिस्ती लोगों के लिए? फक्त ख्रिस्ती For the लोकांसाठी? whole world. संपूर्ण जगासाठी. For the whole world. संपूर्ण जगासाठी. Amen. आमीन. This you must know. आणि ही गोष्टी तुम्हाला This is समज, God's part. ही देवाची भाग आहे. Don't include yourself there. आणि तुमचा समावेश त्या भागामध्ये करू नका. Grace means undeserved, unmerited favor. आणि कृपा म्हणजे न लायक, न योग्य अशी कृपा Shown to us जे आपल्यावर दाखवण्यात आली आहे through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे. God offers this as a free gift. आणि देव ही कृपा आपल्याला एक मोफत देणगी म्हणून देतो फुकट देता है. आणि आपल्याला फुकट देतो. तुमको नहीं बोलता रडून रडून प्रार्थना करा, ओरडून मारून प्रार्थना करा, वो सब नहीं बोलता. फुकट. तुम्हाला मोफत किंवा फुकट दिलेली आहे. Amen. आमीन. वो रुका है, और रो और थोड़ा रोने का, और टाइम खत्म होने हो गया, और टाइम रोने, ऐसा बोलता है. असं प्रभू बोलतो का? फ्री. मोफत देतो. फ्री मीन्स फ्री. फुकट म्हणजे फुकट.
Don't try to bite. आणि ते विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. Hello? Fasting is good. आणि उपवास करणे चांगली Prayer गोष्ट, is good. प्रार्थना चांगली आहे. But don't use this to manipulate. पण ह्या गोष्टीचा उपयोग करू नका देवाला हाताळण्यासाठी. Amen. आमेन. उपास केलं म्हणून आशीर्वाद द्या. नाही. मी 20 दिवस मैं 40 दिवस उपवास करतो प्रभु. तो इसके लिए टेस्टिमनी आता मैं उपवास करके आशीर्वाद मिला. दूसरा बोलता किती दिवस? 20 दिवस. अच्छा मी 25 दिवस करतो. रॉन्ग थिंग्स पीपल आर हियरिंग. आणि चुकीच्या गोष्टी लोक ऐकत आहे. फास्टिंग डज नॉट चेंज गॉड. आणि उपवास देवाला बदलत नाही. इज द सेम बिफोर, ड्युरिंग, आफ्टर. आणि तो उपासाच्या आधी, उपासाच्या वेळेमध्ये आणि उपासाच्या नंतरही सारखंच आहे. फास्टिंग इज फॉर योरसेल्फ. आणि उपवास तुमच्यासाठी आहे. इट वीकन्स योर फ्लेश. आणि उपवास तुमच्या देहाला अशक्त करतो. हाँ, अगर अच्छा खाना खाए, ए क्या रे, जिस दिन उपवास हो गया, 20 दिन उपवास किया, वो कोई झगड़ा करने आया, आता सांगून द्या बाबा, ताकत नाही फ्लॅश मध्ये, गाली भी नहीं दे सकता मैं कुछ, जा मार तू मार. फ्लॅश कमजोर हो जाता है. देह अशक्त होतो. सो इट्स गुड फॉर अस. म्हणून उपवास Not for आपल्यासाठी God. चांगले आहे, देवासाठी नाही. डिड यू अंडरस्टँड दिस? तुम्हाला इथपर्यंत समजले का? इट इज गुड. फास्टिंग इज, आणि उपवास करणे चांगली गोष्टी आहे. बट यू आर नॉट युजिंग इट टू मॅनिपुलेट. पण तुम्ही उपवासाचा उपयोग करत नाही हाताळण्यासाठी. डोंट ट्राय टू मॅनिपुलेट. आणि हाताळण्याचा प्रयत्न करू नका. इतना प्रार्थना किया, उधर चर्च गया, मैं इतना काम किया, इतना मेहनत किया, ऐसा नहीं. उसकी वजह से स्वर्ग में नहीं जा रहे हो तुम. आणि ह्या गोष्टीमुळे तुम्ही स्वर्गात जाणार नाही. अगर इसकी वजह से स्वर्ग जाते हो, जर ह्या गोष्टीमुळे तुम्ही स्वर्गात जात सब आहे, लोग अपना अपना तारीफ करेगा स्वर्ग में. मग प्रत्येक लोक आपापली महिमा करणार स्वर्गामध्ये. अरे मैं क्या है 100 लोगों को खाना खिलाया, ऐसा मी 100 तू लोकांना 100, भरवलं. मैं 200 लोगों को खिलाया, मी 200 लोकांना मैं भरवलं. इतना रोडून रोडून प्रार्थना. अरे तू क्या है, मैं ओरडून प्रार्थना किया. अच्छा अपना अपना तारीफ करेंगे, प्रभु उधर बैठा है. हेलो, नो. असं नाही. One person in heaven, everyone praises, that is Jesus. आणि एक व्यक्तीलाच आपण गौरव दिले पाहिजे, तो आहे आपला प्रभू It's येशू. because of you, आणि Lord, फक्त तुझ्यामुळे प्रभू I'm here. आम्ही इथे आहे. Amen. Amen. That's why believers can't boast. म्हणून विश्वासू लोक बडाई करू शकत नाही. Amen. आमीन. इसके लिए हम लोग नम्र है. म्हणून आम्ही नम्र आहोत. अगर हमारे वजह से उद्धार मिलता, ऐसा करते थे हम लोग. अभी नहीं, हमारे वजह से कुछ नहीं मिला. आमच्यामुळे ये काय प्रभु यीशु के कारण हम आए. Amen. 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 So humility. म्हणून नम्रता. Amen. आमीन. And humility is a blessing. आणि नम्रता एक आशीर्वाद God आहे. gives grace to the देव humble. नम्र लोकांना कृपा देतो. God resists the proud. देव गर्विष्ठांना विरोध करतो. Pride is the nature of the devil. आणि गर्व शैतानाचा स्वभाव आहे. Look at Jesus. He was so humble. येशूकडे बघा, तो किती नम्र होता. He washed the disciples' feet. त्यांनी शिष्यांचे पाय धुतले. दो हम लोग भी धोते, वो धोता है, इसके लिए हम लोग एक सिंबल करके धोते. आम्ही एक आदर्श म्हणून धूत आहे, बट उसने सचमुच धोया. पण त्यांनी खरोखरच शिष्यांचे पाय धुतले. The apostle said, Lord, you are the Lord, Master. आणि प्रेषितांनी सांगितले, तुम्ही प्रभू आहात, धनी आहात. You know, God is so great but very humble. आणि देव किती महान आहे, थोर आहे, पण खूप नम्र आहे. वो अकड़ सकता है, आणि तो बडाई मारू शकतो, but he doesn't have that quality. पण त्याच्यामध्ये तो गुण नाही. Okay. Okay, that's God's part. आणि तो देवाचा भाग आहे. This you must understand. आणि हे तुम्हाला समजले पाहिजे. Now, what about your part? आणि तुमच्या भागाविषयी काय? Yes, there is your part. होय, तुमचा भाग देखील आहे. That also is very important. आणि ती देखील खूप महत्त्वाची How आहे. does anyone receive salvation? आणि कुणाला कसं तारण प्राप्त होतो? It is through faith. आणि तो विश्वासाने आहे. And this is man's part. आणि हा मनुष्याचा भाग आहे. Faith is your part. आणि विश्वास तुमचा भाग आहे. Grace is his part. आणि कृपा देवाचा भाग आहे. Amen. आमेन. Why God put faith? Why आणि God put faith? आणि देवाने विश्वास का ठेवला? Faith नहीं डालने का ना. आणि विश्वास नाही ठेवला ऐसा पाहिजे, ही दे देने का ना. असंच दिलं पाहिजे होता. हाँ? Faith क्यों चाहिए? आणि विश्वास का पाहिजे? क्यों चाहिए मालूम है? आणि विश्वास का क्योंकि पाहिजे? प्रभु जबरदस्ती नहीं करता है. कारण प्रभू बलजबरी करत नाही. सबको फ्री विल दिया है. आणि सगळ्यांना स्वतंत्र इच्छा दिली आहे. You choose. तुम्ही निवड करा. He said,
त्यांनी सांगितले blessing, आणि आशीर्वाद curse, आहे, शाप आहे, life, जीवन death. आहे, मरण आहे. You choose. तुम्ही निवड But करा. I will tell you what to choose. पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या गोष्टीची निवड But I तुम्ही will केली. not choose for पण you. मी तुमच्यासाठी निवड करणार नाही. Amen. आमेन. God never forces. आणि देव कधीच बळजबरी करत नाही. This is the protocol of heaven. आणि ही स्वर्गाची नियम आहे. He never forces. आणि देव कधीच बळजबरी करत नाही. अगर किसी ने जबरदस्ती भी किया ना, प्रभु नहीं आएगा उसका जर जीवन. कोणी बळजबरी केले तरी प्रभू त्या व्यक्तीच्या हृदयात Because he येणार sees नाही. the heart. कारण प्रभू हृदय पाहतो. We see from outside. आपण बाहेरून पाहतो. हाँ? कैसा ड्रेस पहना है, आणि कुठला वस्त्र घातला कैसा आहे बात करता है, आणि कसं बोलत आहे, मग हृदय तो दिखता नहीं. पण हृदय दिसत नाही. Isn't it? होय ना? I love you. मी तुझ्यावर प्रेम करतो ऐसा ज बोला उसको. असंच सांगितले. तो बोलेगा कितना अच्छा आदमी है यार, बोला आई लव यू बोला. God sees the heart. आणि देव आपलं हृदय पाहतो. Let your standing be before God. आणि तुमच्या उभा राहणे देवापुढे असू द्या. Amen. आमेन. Not before people. लोकांपुढे नाही. Keep your heart clean. तुमच्या हृदयाला शुद्ध ठेवा. That's what matters. आणि ही गोष्टी महत्वाची One आहे. day I'll teach you about the soul. एक दिवस मी तुम्हाला जीवाविषयी शिकवण देणार. Because Holy Spirit has shown me about the soul. कारण पवित्र आत्माने मला जीवाविषयी This is the दाखवलं most powerful. आणि जो खूप सामर्थ्यशाली आहे. As your soul prospers, जसं तुमचं जीव you will उन्नती करते, prosper in every area of your तुम्ही life. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये समृद्ध होणार. Many don't know what is a soul, अनेक लोकांना माहिती नाही जीव how काय it looks, आणि जीव कसा दिसतो what is there आणि in there, जीवामध्ये काय आहे how many people put in garbage there, spiritual आणि garbage, कसं लोक आपल्या जीवामध्ये आत्मिक कचरा and साठवत they don't know आहेत. how to remove it. त्यांना माहिती नाही ते कसं काढले पाहिजे. Okay, so all that I'll teach you one day. आणि हे सर्व मी तुम्हाला एक दिवस I'll शिकवणार आहे. name that seminar as soul checkup. आणि मी त्या सेमिनाराला जीवाची तपासणी असं हम सेमिनार लोग ठेव. बॉडी चेकअप करते ना, आपण शरीराच्या निदान करतो. हाँ, अभी सोल चेकअप करने आता पड़ेगा. जीवाची तपासणी करणार. बहुत सारे गंदगी डाल के रखा है, आणि खूप आपण कचरा साठवून हाँ, ठेवली आहे बहुत साल से. खूप वर्षापर्यंत. सडनली उसका इफेक्ट दिखेगा. आणि अचानक त्याचा परिणाम दिसेल. Because Holy Spirit said that word as in 3 John 2 is very important. आणि पवित्र आत्माने सांगितले 3 योहान 2 मध्ये जसा तो जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. Okay, it's through faith. आणि विश्वासाच्या So we द्वारे see God's part, म्हणून आपण पाहतो देवाच्या भाग man's part. आणि मनुष्याच्या भाग. If there was no man's part, जर मनुष्याचे भाग नसते सबको मिलता था, सगळ्यांना मिळाले असते, मगर वो जबरदस्ती. पण ती बळजबरीने मिळेल. We are not robots. आम्ही यंत्र नाही. God has given a free will. देवाने आपल्याला स्वइच्छा दिली आहे. Faith means विश्वास म्हणजे I want it. की मला पाहिजे, Then God gives. मग देव देतो. This is legal. आणि ही कायदेशीर आहे. Amen. आमेन. So faith plays a most important role. म्हणून विश्वास खूप महत्वाचा भाग पार Faith पाडतो. is very easy. आणि विश्वास खूप सोपा आहे. His work was tough. आणि देवाचा काम कठीण होता. He suffered so much. आणि त्यांनी खूप त्रास सोसले. Amen. आमेन. तकलीफ उसने सहा. आणि सर्व जी दुःख होतं त्यांनी सहन केले. हमको फुकट का मिलता है. आम्हाला सगळं गोष्टी फुकट मिळतो. Amen. आमेन. So God has already done his part आणि देवाने आधीच आपलं काम केलं of providing. आणि आपल्याला उपलब्ध Salvation केले आहे, तारण उपलब्ध For केले the whole आहे world. संपूर्ण जगासाठी. Why? का? Because he loves all the people of the world. कारण तो जगाच्या सर्व लोकांवर प्रेम The करतो. Bible says God is love, आणि शास्त्र म्हणत आहे की देव प्रीती आहे. not God has love. असं नाही की देवाकडे प्रीती आहे. And this love of God is the highest, आणि ही जी देवाची प्रीती आहे सर्वात उंच आहे. highest kind of love. आणि सर्वात उंच प्रकारची प्रीती आहे. It's called agape love. आणि त्याला आपण अगापे प्रीती बोलतो. Amen. आमेन. This means he loves you unconditionally. ह्याचा अर्थ आहे की देव तुमच्यावर बिना अटीने प्रीती करतो. Not because beautiful, तुम्ही सुंदर handsome, आहात, देखणा आहात म्हणून rich, तुम्ही धनवान आहात literate. आणि शिक्षित आहेत this, that. No. आणि असं आहे तसं आहे म्हणून नाही. He loves you because he is love. आणि देव तुमच्यावर प्रीती करतो कारण तो स्वयं प्रीती आहे. This is God's internal, eternal quality. आणि ही देवाची अंतरी सार्वकालिक गुण आहे Unchanging. आणि जो बदलत नाही And no one can change it. आणि कोणी त्याच्या प्रीतीला बदलू शकत नाही. You can't change God's love. आणि तुम्ही देवाच्या प्रीतीला बदलू शकत नाही. You cannot make him love you more आणि तुम्ही देवाला तुमच्यावर अधिक प्रेम करायला लावू or शकत love नाही you less. किंवा तुमच्यावर कमी प्रेम करायला देखील लावू तुम शकत नाही. खरीद नहीं सकता. तुम्ही कुठल्याही गोष्टी Change नाही विकत कर घेऊ सकता. शकत नाही, त्याला बदलू शकत नाही. Amen. He will never quit loving you. आणि तो तुमच्यावर प्रेम करण्याच्या कधीच बंद करणार नाही. Even if you stop loving, जरी तुम्ही प्रेम करण्याचे बंद केले he won't. देव बंद करणार नाही. Because that is his nature. कारण तो त्याचा स्वभाव आहे. Amen. आमेन.
Why? These things are very important आणि ही गोष्टी खूप महत्वाची for आहे your faith to work. तुमच्या विश्वासाला काम See, there's करण्यासाठी. a right kind of faith, there's a wrong kind of faith एक too. योग्य प्रकारचा विश्वास आहे आणि चुकीचा देखील विश्वास आहे. हाँ, अगर तुम ओल्ड टेस्टमेंट बेस्ड पे अभी चल रहा है अभी तक, जर तुम्ही जुन्या कराराच्या नियमात आधारे चालत आहे, that won't work. मग ती काम करणार नाही. We must be under the new covenant of grace faith. आपण कृपेच्या नवीन कराराखाली संपूर्णपणे असलो It पाहिजे. was right then, आणि त्या काळात बरोबर होती, not now. पण आता ती नाही. Read the whole Bible, आणि संपूर्ण पवित्र शास्त्र तुम्ही वाचा, but live under the new testament of grace. पण कृपेच्या नवीन कराराखालीच तुम्ही जीवन जगा. Amen. आमीन. So, God's love is not based on your merit, आणि देवाची जी प्रीती आहे तुमच्या योग्यतावर on नाही, your performance, तुमच्या कृतीवर नाही, your holiness. तुमच्या पवित्रतावर नाही. No. नाही. It is pure आणि ती शुद्ध आहे and remains the same आणि सारखंच राहणार and very strong आणि खूप बलवान आहे. even when we make mistakes. जेव्हा आपण चुका करतो तेव्हाही त्याची प्रीती खूप बलवान आहे. It doesn't change. तो बदलत नाही. He loves the sinners of the world. आणि तो जगाच्या पापी लोकांवर प्रेम करतो. He loved us when we were sinners. आणि जेव्हा आम्ही पापी होते तेव्हा देवाने आपल्यावर प्रीती He didn't केली wait. आणि देव वाट बघितले नाही सुधरा, मी प्रेम करतो. की असं तू बोलत जरा सुधरून जा मगच मी तुझ्यावर प्रीती करतो. नाही. आता पण सुधरलं नाही का, प्रेम नाही, ऐसा हो सकता है? असं होऊ शकतो का? No. You know, नाही. because many don't know the word of God. अनेक लोकांना देवाचे वचन माहिती That's नाही why they have fear and condemnation. म्हणून त्यांच्यामध्ये भीती आहे, दंडाज्ञा आहे And they try to buy God's favor. आणि ते देवाच्या अनुग्रह विकत घ्यायचे प्रयत्न करतात. Continuously. कुछ ना कुछ तो करते रहते. प्रभु खुश है क्या? अच्छा, प्रभु खुश है क्या? निरंतर ते काय ना काहीतरी प्रभू करत प्रेम आहे. करता है क्या? प्रभू प्रभू प्रेम प्रसन्न करता आहे का? He loves you as you आणि are. जसं तुम्ही आहात तसंच देव तुमच्यावर प्रीती Not after करतो. you become. तुम्ही काय झाल्यानंतर तेव्हा नाही. So these are the eternal qualities you must know about God for आणि your ही faith जे to work. सार्वकालिक गुण तुम्हाला देवाविषयी समजले पाहिजे तुमच्या विश्वासाला काम करण्यासाठी. So no one can make God love them more or less आणि कुणी देवाला त्यांच्यावर अधिक किंवा कमी प्रीती करायला लावू शकत नाही through their performance. त्यांच्या कृतीद्वारे. It cannot be earned आणि त्याची आपण कमाई करू शकत नाही. by reading the Bible, शास्त्र going to वाचून, church, मंडलीत जाऊन or even paying tithes. किंवा दशमांश भरून देखील You cannot earn God's love. आपण देवाच्या प्रीतीला विकत घेऊ शकत नाही. It's not based on anything. आणि देवाची प्रीती कुठल्याही गोष्टीवर आधारित See नाही. why I'm stressing on this? आणि मी ह्या गोष्टीवर का जोर देतो? So that your faith will work naturally. जेणेकरून तुमच्या जे विश्वास आहे स्वाभाविकरित्या काम करणार. Galatians 5:6 says, गलातीकरास 5:6 म्हणतो, faith works by love. विश्वास प्रीतीने काम करतो. The better you get the revelation how much God loves आणि you, जितका अधिक उत्तम प्रकटीकरण तुम्हाला मिळत आहे की देव तुमच्यावर किती प्रेम करतो, your faith will be easy. तुमचा विश्वास अगदी सोयीचा होईल. Amen. आमीन. Many people say, "नहीं, मैं अभी ना विश्वास करता हूँ. I believe, I receive, I believe, I receive. I'm अनेक लोक strong." बोलतात And ऐसा मी करते विश्वास रहते हैं करतो लोग. मला मिळेल, मी बलवान आहे, असं घोषणा करतात. In their love walk, they are zero. आणि त्यांच्या प्रीतीच्या चालीमध्ये ते शून्य आहे. This is very important. I'll teach you now. आणि खूप महत्वाचे आहे, मी तुम्हाला See, there शिकवणार are आहे. many things that has to be connected. अनेक गोष्टींची जोड आम्ही केली पाहिजे. So I'll teach you that if I have time. आणि जर मला वेळ असेल तर मी तुम्हाला शिकवणार आहे. So God is love means देव प्रीती आहे His love म्हणजे is constant, आणि त्याची प्रीती निरंतर आहे, unchanging, न बदलणारे आहे. no matter what we do. आणि आम्ही काय केले तरीही त्याची प्रीती कधी बदलणार नाही, स्थिरच राहणार. Holy Spirit once told me, आणि एकदा पवित्र About आत्म्याने John मला 3:16. सांगितलं योहान 3:16 He विषयी said, God so loved the world. की देवाने जगावर एवढी प्रीती केली. This is what Holy Spirit said. आणि असंच पवित्र This is one आत्मा. of the golden texts in the Bible. आणि ही जी वचन आहे शास्त्रामध्ये सुवर्ण वचन आहे. You know, when I was saved, आणि जेव्हा माझ्या this is the तारण first verse I learned आणि हा प्रथम वचन मी शिकलो from one sister. एका बहिणीकडून. God so loved. आणि देवाने एवढी प्रीती केली. Loved in the past tense. आणि प्रीती केली म्हणजे भूतकाळमध्ये प्रीती Even केली. before we were born. आमच्या जन्म होण्याच्या आधी देखील. How could He love us आणि तो आपल्यावर कसं प्रीती करू when शकतो? He didn't see us? जेव्हा देवाने आपल्याला पाहिले I know नाही. many asked me this question. अनेक लोक मला हे प्रश्न I विचारतात always receive hundreds of questions. आणि मला असा 100 प्रश्न मिळत आहे.
Parents love after they see the baby. आणि आई वडील त्यांच्या बाळ जन्म घेतल्यानंतरच त्यांच्यावर प्रीती Or करतो in the conception time. किंवा गर्भधारणाच्या वेळेस God puts that love. देव तो प्रीती घालतो. है ना? But God loved us when we were not even born. आणि देवाने आपल्यावर तेवढी तेव्हा प्रीती केली जे आपला जन्म पण झाली नव्हती. He saw us before that. आणि त्यांनी आपल्याला त्याच्या आधीच पाहिले He's the one who sent the baby. आणि देवानेच त्या बाळाला पाठवले. God sent you. आणि देवाने तुम्हाला पाठवले. God chose your parents. आणि देवाने तुमच्या आईवडिलांची निवड केली. God chose you आणि देवाने to तुम्हाला निवड the parents. तुमच्या आई वडिलांद्वारे This is a great येण्यासाठी. mystery. आणि हे एक महान One day रहस्य I'll teach you how children are born. आणि एक दिवस तुम्हाला शिकवणार की लेकरांचा जन्म कसं होतो From where they come. आणि कुठून ते How does येतात God send? आणि देव कसं पाठवतो All that. आणि हे Did सर्व you choose to come? तुम्ही निवड केले का इथे Hello? येण्यासाठी कितने लोगों ने चुना मैं आना चाहता हूँ. आणि किती लोकांनी निवड केले की मला या पृथ्वीवर यायचं प्रार्थना कर आहे. रहा था प्रभु मेरे को पृथ्वी में जाने का. बोला तुम? तुम्ही असं प्रार्थना केले का? नहीं बोला. बोला तुमने मेरे को ना लड़की होने का, मेरे को ना लड़का होने मांगता, मेरा बाप ना ऐसा हीरो दिखने मांगता, मेरा वाइफ हीरोइन दिखने मांगता. ऐसा कुछ बोला तुम लोग ने? आणि तुम्ही असं काय मागणी केली का देव? अमीर खानदान में प्रभु पैदा होने का मेरे को, गरीब में ऐसा बोला तुम लोग ने? नहीं ना? अच्छा ठीक है. दैट मीन्स इट्स फ्रॉम गॉड. आणि हे आहे की ही गोष्टी देवापासूनच आहे. So that's a great mystery which I'll tell you one day. आणि महान रहस्य आहे Okay. जे एक दिवस मी तुम्हाला Because सांगेन. otherwise I'll miss my message if I go here and there. जर मी इथे तिथे गेलो तर माझा संदेश मी Okay, so चुकवणार. God loved us in the past म्हणून देवाने आपल्यावर and it भूतकाळमध्ये continues प्रीती forever. आणि निरंतर तो आपल्यावर प्रेम Now करतो. this agape love is the New Testament type of love आणि ही जी अगापे प्रीती आहे नवीन करारची प्रीती आहे. which a person loves another whether or not that he receives any response to that love or not. आणि ही अगापे प्रीतीचा अर्थ आहे की एक व्यक्ती दुसऱ्यावर प्रीती करतो जरी तो दुसरा व्यक्ती त्याच्या प्रीतीला प्रतिसाद देत आहे किंवा नाही तरीही तो पहिला व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीवर खूप प्रीती करतो. That's God's love. आणि ही देवाची प्रीती आहे. He will love. तो प्रेम करणार Even if he doesn't get a response of love back, he will still love. जरी देवाला तुमच्याकडून प्रीतीचा प्रतिसाद मिळणार नाही तरी देव तुमच्यावर निरंतर प्रीती करणार. वो प्रेम नहीं भी किया तो फिर भी करेगा. आणि त्या व्यक्तीने प्रीती नाही केली तरी देव त्याच्यावर प्रीती You know, करणार. heaven is full of love. आणि स्वर्गपूर्ण प्रीतीने You live in the भरलेले environment of तुम्ही love. प्रीतीच्या वातावरणामध्ये जगणार आहे. You drink love, eat love, live love, तुम्ही everything love. खाणार पिणार उठणार सर्व प्रीतीमध्येच करणार Full of love. आणि पूर्ण That's why there's प्रीतीने. no fights, no hatred, no म्हणून तिथे nothing. काय भांडण नाही, कोई कुठलाही झगडा द्वेष नाही, नाही, गालीगलोच नाही. तंटा नाही, शिवी नाही. बुढ़ा नहीं होएगा, बुढ़ी नहीं होएगा, आणि तिथे म्हातारे होणार मरेगा भी नाही नहीं. आणि तिथे मरणार पण नाही. तुम्हारा बाप भी तुम्हारे जैसा यंग दिखेगा. आणि तुमच्या वडील पण तुमच्यासारखंच तरुण दिसेल. इसलिए तुम उसको बाप भी नहीं बोलेगा. आणि तिथे तुम्ही त्याला वडील बाप पण आएगा. बोलणार नाही. अरे बाप बाप क्या बुढ़ा है क्या? इतना जवान तेरा एज का है मैं. हाँ? तुम्हारा ग्रैंडपा ग्रैंडमा आएगा. आणि तुमच्या दादा आजोबा दादी वह काय दादा मैं का बुजुर्ग आहे का जवान आहे. सब उधर जवानी रहेगी. म्हणून तिथे सर्व तरुणच असेल. Amen. आमेन. No one grows old. आणि कुणी तिथे म्हातारा Is होत God old? नाही. देव म्हातारा आहे का? बहुत लोग पिक्चर में देखते हैं उसको दाढ़ी है, सफ़ेद दाढ़ी, काय बुजुर्ग मानुस है ना, बहुत होशियार आदमी है ना, इसके लिए ऐसा बुढ़ा है वो, थोड़ा ऐसा है क्या? हम जवान और वो बुढ़ा आपण तरुण आणि देव म्हातारा असेल का? असं होणार का? असं होऊ शकत नाही. फिर तुम लोग कैसा सोचा? नहीं प्रभु मतलब ना ऐसा सफ़ेद दाढ़ी उसको बनाओ अच्छा ऐसा. There are many things the world taught us, we must remove it. आणि अनेक गोष्टी जगाने आम्हाला शिकवल्या आहे ते सर्व आपण काढले पाहिजे. Human wisdom cupboard में रखो because God is going to reveal supernatural things. मानवी बुद्धी तुम्ही कपाटात ठेवा कारण देव अलौकिक गोष्टी प्रगट करणार आहे. You know, I don't share much because there are many Christians who are very religious minded, they will not accept many things. आणि मी अनेक गोष्टी सांगत नाही कारण अनेक ख्रिस्ती धार्मिक मनाचे आहेत ते अनेक गोष्टीचा स्वीकार करणार But God नाही. is going to open up heaven in these times. आणि देव ह्या काळामध्ये स्वर्गाला उलगडीच करणार आहे. Amen. आमेन. He wants you to live heaven on earth. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही स्वर्गाचे जीवन पृथ्वीमध्ये जगले पाहिजे. Amen. आमेन. Aren't you ambassadors? आणि तुम्ही राजदूत नाही का? What does ambassador mean? आणि राजदूतचा अर्थ काय आहे? I'll teach you that. Then आणि- I'll come there. आणि Because तिथे आल्यावर मी तुम्हाला शिकवणार otherwise we'll आहे. miss the message. नाहीतर आम्ही संदेश गमावणार. Okay.
So, since though God knows you, आणि जरी देव तुम्हाला He ओळखत आहे, sees you, तो तुम्हाला पाहतो, yet He chooses to love. तरी तो तुमच्यावर प्रीती करायची निवड करतो. He is so great. आणि देव इतका महान आहे, He can choose whom to love, whom not to love. आणि तो निवड करू शकतो की मी कुणावर प्रेम करणार, कुणावर प्रेम करणार नाही, ह्याची निवड तो करू शकतो. But He still chooses तरी तो निवड करतो to show love and compassion to all. की तो सगळ्यांवर प्रीती करणार, सर्वांवर करुणा करणार, ह्याची देव स्वतः निवड That's करतो. His choice. आणि ही देवाची निवड आहे. Now, God so loved the world. आणि देवाने जगावर एवढी प्रीती What केली. does world mean? आणि जगचा अर्थ काय आहे? This is what Holy Spirit said. आणि असंच पवित्र आत्म्याने World means सांगितलं. those who are living on planet who are against God. आणि जग म्हणजे ते लोक जे ग्रह पृथ्वीवर राहत आहे आणि ते लोक जे देवाच्या विरोधात आहे ते लोक. So God is offering salvation to all only because of His love. आणि देव सगळ्यांना तारण देत आहे फक्त त्याच्या प्रीतीमुळे. So now I showed you God's part. आता your मी part. तुम्हाला देवाच्या बाग दाखवले. God never forces anyone देव कुणावर बळजबरी करत to नाही. accept salvation, healing, blessing, deliverance. आणि तो तारण आरोग्य सगळ्यांना Free. देतो, मोफत देतो. Everything is free. आणि प्रत्येक गोष्टी देवापासून मोफत Amen. आहे. In heaven everything is free. आणि स्वर्गामध्ये सर्व गोष्टी फुकट आहे. उधर पैसा है, तिथे पैसा आहे का? सब फुकट. सगळं फुकट आहे. कितना साल के लिए? आणि किती वर्षापर्यंत? हमेशा के लिए, क्योंकि मरने वाला है नहीं तो। सार्वकालिक साठी. तिथे आम्ही मरणारच प्रभू नाही. बोलता है पोटली बांध के आओ. आणि प्रभू बोलतो का पोटली घेऊन या. हां, तिथं घर बांधायचं आपल्याला. हां, पैसे बिशे घेऊन या, हां, सोना चांदी घेऊन या, असं बोलताय नाही. खाली हाथ जाते हम लोग. पण रिकामी हाती जातो. Amen. आमेन. You take nothing, zero. तुम्ही काहीच घेऊन जात नाही. He gives you free. आणि देव तुम्हाला सर्व मोफत देतो. Amen. He doesn't say He wants anything from this earth because everything is touched by sin. आणि त्याला कुठल्याही पृथ्वीच्या वस्तू नको, कारण प्रत्येक गोष्टी जो पृथ्वीमध्ये आहे ती पापाद्वारे दूषित झाली आहे. He'll give you mansions, आणि तो तुम्हाला महल देणार, real mansions. खरा महल I know देणार. there's some men of God, they say आणि काय देवाचे they सेवक don't बोलतात, agree with this. ते But ह्या गोष्टी बरोबर सहमत नाही. Holy Spirit said this is real mansions. पण पवित्र आत्माने सांगितलंय हे खरा खुरा महल You असेल. know, some people will have mansions like a city. आणि काय लोकांची जी महल आहे ती शहरात इतकं मोठं असेल. हेलो, विश्वास कर सकते हो? तुम्ही विश्वास करू शकता? क्यों नहीं कर सकते? वो क्रिएटर है. आणि का करू शकत नाही? तो निर्माण करता आहे. Everything that you see आणि प्रत्येक गोष्टी जे तुम्ही is created बघत by Him. त्याची निर्मिती देवानीच केली Seen, आहे. unseen, known, unknown, आणि- felt, unfelt. आणि Everything. दृश्य आहे, अदृश्य आहे, जे आपल्याला अनुभव होत आहे, ज्या गोष्टीचे अनुभव होत नाही, ते सर्व गोष्टीची निर्माण That's why He's called the देवानीच केली. Creator. म्हणून त्याला आपण निर्माण करता बोलतो. Amen. आमीन. And He's our आणि Father. तो आपला पिता आहे. जो बाप का है वो हमारा है आणि ना. जो पिताचा आहे तो आपला आहे ना. Amen. उसका और कौन है? आणि त्याच्या कोण आहे तर? आम्ही आहे. आम्हीच आहे. बस. Amen. Amen. So be happy. म्हणून Your खुश future राहा. is blessed. तुमचं भविष्य Your आशीर्वादित. future is glorious. तुमचं भविष्य महिमारूपी आहे. Amen. आमीन. Work for Him, serve Him. आणि त्याची सेवा करा, त्याच्यासाठी काम Because करा. एक बार टाइम गया. कारण एकदा वेळ गेली तर ती कधीच येत नाही. You can't get it back. आपल्याला ती वेळ परत मिळणार नाही. Some people say नहीं, मैं स्वर्ग में क्या है ना, बहुत प्रार्थना उपास करेगा, बहुत काम करेगा प्रभु के लिए. आणि लोक म्हणतात स्वर्गात गेल्या मी उपास प्रार्थना आणि खूप काम करणार प्रभूसाठी. नहीं. नाही. उधर सब फुकट मिलता है तुमको. तिथे सगळं आपल्याला मोफत जो भी आहे. काम करने का प्रभु के लिए इधर करो. आणि जे पण तुम्हाला काम प्रभूसाठी करायचं आहे या पृथ्वीवर करा. और एक बार कर दिया, आणि एकदा केले जजमेंट इज सेट. मग न्याय स्थापित उसके होतो. बाद जो रिवॉर्ड्स हो रिवॉर्ड्स फॉर एवर. आणि मग ते तुमचं प्रतिफळ आहे ते युगानुयुगसाठी तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रतिफळ मिळेल. उधर कुछ रिवॉर्ड्स नहीं. आणि स्वर्गामध्ये तुम्हाला प्रतिफळ जो नाही. इधर अर्न किया वही जे मिलेगा. पृथ्वीमध्ये तुम्ही प्रतिफळ कमवले आहे तेच प्रतिफळ तुम्हाला स्वर्गात मिळेल. Amen. आमीन. Nothing to work there. आणि तिथे काम करायची काय गोष्टीच नाही. If you want to earn rewards, जर तुम्हाला प्रतिफळ कमवायचं आहे इधर कमा. मग पृथ्वीमध्ये काम करा. Amen. आमीन. There is no time factor. आणि तिथे वेळेच्या मर्यादा No नाही. calendar. तिथे दिनदर्शिका No नाही. watch. आणि तिथे घड्याळ नाही. घड़ी है उधर. Nothing. काही नाही. That's why if you ask the angels, म्हणून जर तुम्ही देवदूतांना because विचारले, I've written a book on angels. मी देवदूतांवर पुस्तक लिहिले आहे When God created you, की कधी देवाने तुमच्या निर्माण केला. because I know when I was born, कारण मला माहिती आहे माझा जन्म कधी झाली आहे. January जानेवारीमध्ये
20th January 20 जानेवारी 1959. 1959. तुम्हारा कभी हो गया? आणि तुमच्या कधीच झाले? और अभी कैसा है इसको समझाने का? देवदूत बोलेल त्यांना कसं मी समजावू? ये टाइम फैक्टर में रहता है आणि हा मनुष्य वेळेच्या और मर्यादामध्ये उधर राहतो. टाइम फैक्टर आणि नहीं है. तिथे वेळच इसको कौन नाही. सा जनवरी फरवरी वो सब किधर है मग उधर? त्या कसं म्हणेल जानेवारीमध्ये झाले, फरवरीमध्ये झाले, So that's कसं why सांगेल? explaining about heaven म्हणून स्वर्गाविषयी स्पष्टीकरण Or दे hell. किंवा नरकाविषयी in स्पष्टीकरण the दे time factor आणि वेळेच्या बाबामध्ये राहून is very difficult. ती खूपच कठीण आहे. Many things Holy Spirit reveals to me अनेक गोष्टी पवित्र आत्मा I मला cannot प्रगट explain करते. it. मी त्याच्या स्पष्टीकरण देऊ शकत because we're नाही living in the factor of time. कारण आम्ही वेळेच्या मर्यादामध्ये आहे. Amen. आमीन. Okay, let's go further. पण पुढे So, जाऊया. By the way, salvation is a package, आणि तारण एक पाकिट आहे, a complete gift from God. एक संपूर्ण देणगी आहे देवापासून. When we say salvation, जे आपण तारण it बोलतो means healing, त्याच्यामध्ये blessing, आरोग्य आहे, आशीर्वाद safety, आहे, सुरक्षा आहे, health, everything. आरोग्य आहे, सर्व गोष्टी आहे. This is a gift from God. आणि ही देवापासून एक देणगी आहे. We receive by faith, आपल्याला ते विश्वासाने प्राप्त होतो not earned through human effort. आणि ती मानवी श्रमाने आपण कमाई करत नाही. So we have seen both God's part and our part. म्हणून आम्ही दोन्ही पाहिले, देवाचा भाग आणि आपले भाग. Now, we have to see our part. आपण आता आपला भाग पाहिले He पाहिजे. is faithful in to his part. आणि तो त्याच्या काम करायला विश्वासू आहे ना? 100%. 100%. प्रॉब्लम किधर है? आणि समस्या कुठे आहे? हमारा तरफ से. आणि आमच्या वतीने समस्या आहे. उसका तरफ से बिल्कुल नहीं. आणि देवाच्या वतीने काही समस्या नाही. Amen. आमीन. वो कभी गलत नहीं कर आणि तो सकता, कधी चूक करू झूठ शकत नहीं बोल सकता, खोटा बोलू शकत न नाही. हिंडर कर सकता, आणि अडथळा पण घालू शकत नाही. because he has done the work on the cross कारण त्याने क्रूसावर काम केली आहे and made everything आणि available प्रत्येक गोष्टी उपलब्ध केली आहे to be freely received. जेणेकरून आपल्याला मोफत मिळू शकतो. तो वो क्यों अड़चन देगा? मग देव का अडथळा घालणार? हमको वचन का ज्ञान बराबर नहीं, इसके लिए बोलते प्रभु क्या कभी दे रहा तू नहीं देता, उसको ब्लेम करते रहते. आपण देवावर दोष लावतो कारण आपल्याकडे वचनाचे ज्ञान नाही म्हणून. उसका पार्ट उसने कर दिया आणि है. त्याचा भाग त्यांनी पार पाडला आहे. प्रभु करो, एक मिनट मैं करता हूँ तुम्हारे लिए, ऐसा है क्या? वो सब कर दिया, हो गया है, फिनिश्ड. त्यांनी आधीच आपलं काम पूर्ण केलं आहे, संपूर्ण केलं If आहे. there's any problem, आणि जर कुठलाही समस्या आहे it is our part. मग ती आपल्या वतीनेच आहे. हम लोग उसका पार्ट कैसे देखते रहते? आपण प्रभु बताया, देवाच्या भागाकडे प्रभु अच्छा है, बघतो प्रभु की बोले प्रभु हैं, चांगला प्रभु आहे. वो सब मालूम है सबको. आणि हे गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. It's not bad to preach about it, आणि त्याच्याविषयी प्रचार करणे वाईट गोष्टी but we नाही. know it. पण आम्हाला माहिती God heals, amen. की देव amen. आरोग्य देतो. आमेन, God आमेन. blesses, देव amen, आशीर्वाद amen. देतो. आमेन, मगर आमेन. इधर तो मिलता तो नहीं है. पण आम्हाला काही मिळत नाही ना. Where is the problem? मग समस्या कुठे आहे? Our part. आपल्या कामामध्ये. जर our part आता ना, लोग जिथे आपला भाग येतो ना, मी उद्या येतो, ऐसा है. प्रभु आशीर्वाद देना, अरे प्रभु praise आशीर्वाद God. देतो, प्रभु स्तुती. आरोग्य देता, praise प्रभू आरोग्य God. देणार, प्रभु ये देता, प्रभु वो प्रभू देता. हा देतो, तो नाचते देतो. रहते. आपण मागत राहतो. आता तुम्ही हे करायचं, अच्छा मी पण करायचं का? अच्छा अच्छा नहीं करने का अपने को. आपल्याला आपला भाग करायचा नाही. तू ही सब कर. प्रभू तू सगळं कर. खाना बना, मुंह में डाल, सब तू करने का. डाइजेशन भी तू ही करने का. पचन पण तुम्हीच करा. एक्सरसाइज भी तू कर मेरे लिए. व्यायाम पण तुम्हीच करा. मैं पतला होएगा. मी अच्छा, बारीक अच्छा, होणार. अच्छा है, सब उस पे थोप दो. सो दैट इज द बेसिक मैसेज ऑफ मैनी. आणि ही मूलभूत संदेश आहे और अनेकांची. लोगों को बहुत पसंद है ऐसा. आणि लोकांना असं संदेश प्रभू खूप आवडतो देणार, की ओके, प्रभूच मैं देणार आहे. प्रभु आशीर्वाद, amen, प्रभू amen. आशीर्वाद देणार. आमेन. बस मिलता तो नहीं है. तुम्हारा भाग कौन करेगा? वो करेगा. तुमचा भाग कोण करणार? अगर प्रभू वही करणार. करने का सब कुछ, जर देवानी सगळं केले पाहिजे तो हम रोबोट है, रोबोट. मग आपण मशीन झालो, यंत्र चाबी झालो. दिया तो नाचा. चावी लावले तर नाचणार. सो I mostly teach on your part. आणि मी खूप अधिकतम तुम्हाला तुमच्या भाग Because शिकवतो. गलती होता है तो हमारा तरफ से होता कारण जर चूक होतो तर आपल्या वतीनेच है, होतो. उसके तरफ से नहीं. त्याच्या वतीने काहीच चूक होत नाही. अगर वो पैसे से देता ठीक है, मैं 2 पैसा दिया, 4 देने का था. अभी फुकट दे रहा तो क्या? Amen. Amen. Simple. सोपं आहे. If everything is free, जर प्रत्येक गोष्टी then मोफत why I'm not receiving? मग मला का मिळत नाही? Is God respecter of persons? देव व्यक्तींच्या ऋणी आहे का? नहीं, मैं ये अच्छा देव दिखता है, पक्षपात इसको देता, करतो ये का? अच्छा हा नहीं, ऐसा चांगला है? आहे म्हणून नहीं. देतो, हा चांगला नाही म्हणून देत नाही, असं नाही. I asked Holy Spirit one day. मी पवित्र आत्म्याला एक दिवस He विचारले. said, God does not
treat anyone as inferior in his family. आणि त्यांनी सांगितले देव कुणालाही त्याच्या कुटुंबामध्ये तुच्छ किंवा खालचा दर्जेचा लेखत For नाही him, everyone is superior. आणि त्याच्यासाठी सर्व लोक सर्वश्रेष्ठ आहे. Amen. Amen. तुम बड़ा हो या छोटा हो, तुम्ही मोठा असेल छोटा तुम असेल, लीडर हो या नॉन लीडर हो, तुम्ही पुढारी असेल पुढारी नसेल, पास्टर हो या नॉन पास्टर हो, पास्टर असेल किंवा पास्टर नसेल, this is just gift. ही फक्त एक देणगी आहे. Amen. आमेन. God loves me as he loves you. आणि जितकं देव माझ्यावर प्रीती करतो तितकंच देव तुमच्यावर देखील He प्रीती loves करतो. you as he loves me. आणि जितकं देव तुमच्यावर प्रीती करतो तितकं देव माझ्यावर Doesn't पण the Bible प्रीती- say? शास्त्र म्हणत नाही का? God loves us as much as he loves Jesus. आणि देव जितकं ईश्वर प्रीती करतो तितकं आपल्यावर देखील प्रीती करतो. Jesus किधर, हम किधर? आणि येशू कुठे आम्ही कुठे? हम तो जीरो है. आम्ही तर शून्य आहे. But still he loves me as he loves Jesus. तरी तो माझ्यावर प्रीती करतो जसं तो ईश्वर प्रीती करतो तितकं. Amen. आमेन. उल्टा जीसस को ज्यादा लव करने मांगता हूँ. आणि ईश्वर तर देवाने अधिक प्रीती केली निष्पाप पाहिजे. है वो, तो निष्पाप आहे, नीतिमान है. नीतिमान आहे. हम तो पापी लोग हैं. आम्ही तर पापी But he आहे. loves us as much as he loves पण Jesus. जितकं देव ईश्वर प्रीती करतो तितकं देव आपल्यावर पण प्रीती करतो. Amen. आमेन. We try to put up a show. मैं कौन है? आपण देखावा म्हणतो मी कोण आहे. नहीं 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 नहीं. Even the gifts that is added is from God. आणि जी देणगी आपल्याला देण्यात आली आहे ती पण देवापासूनच आहे. Amen. आमेन. Don't think I am a pastor because मैं बहुत पढ़ा लिखा हूँ. आणि असं विचार करू नका मी पालक आहे कारण मी खूप शिक्षित आहे म्हणून. I was the most बुद्धू. I finished my 10th. आणि मी फक्त माझ्या 10वी संपूर्ण केला आहे. उल्टा अगर तुम लोग को बोलता ना चुनो, तुम लोग मेरे को कभी नहीं चुनते थे. Doesn't the Bible say God chooses the foolish of the world हे शास्त्र म्हणत नाही की देव जगाच्या मूर्ख लोकांची निवड करतो to stand before the wise? सुज्ञ लोकांपुढे उभे राहण्यासाठी. Amen. He chooses the foolish आणि तो मूर्ख लोकांची निवड करतो so that we don't have pride. जेणेकरून आपल्यामध्ये गर्व नसतो. मैं कौन है? मी कोण मैं आहे? पालक साहेब. ऐसा भी नहीं. See in heaven no, there is no पालक साहेब, कुछ नहीं उधर. आणि तिथे पाळक नाही All this कुठलाही. designation is here. आणि सर्व जी पद आहे इथेच आहे. Heaven is a family. आणि स्वर्ग एक कुटुंब आहे. Amen. आमेन. You know all this Holy Spirit taught me. हे सर्व पवित्र आत्माने मला शिकवले. I can teach you many things slowly. आणि सावकाश मी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवू शकतो So that you'll give glory to God. जेणेकरून तुम्ही सर्व गौरव देवालाच देणार. He loves everyone equally. आणि तो सर्वांवर सामायिकरित्या प्रेम करतो. परिवार में ऐसा होता है. आणि कुटुंबामध्ये असं होतं. माँ बाप ऐसा करते हैं ना. आई वडील बेटा असं है. करतात. मुलगा आहे ना. बेटी अच्छा ऐसा कहा. ऐसा करते. फर्स्ट बेटा पैदा हो गया सब अरे वाह बेटा पैदा बेटा. बेटी अच्छा बेटी हो गया क्या? अच्छा. See this. It is the devil. हा शैतान आहे. Don't be offended. नाराज होऊ नका. But parents also do like that. पण आई वडील पण असं करतात. ये बच्चा मेरे जैसा दिखता है इसके लिए प्रेम करता हूँ. हा लेकरू माझ्यासारखा दिसतो म्हणून त्याच्यावर अधिक प्रेम हाँ, करतो. मेरा साथ रहता है मैं इसके लिए प्रेम. माझ्या बरोबर राहतो ना म्हणून मी खूप प्रेम करतो. ये बहुत अच्छा मार्क्स लाता स्कूल में. आणि इसके लिए चांगला बहुत मार्क लाभ आणतो करता. शाळेत. ये हमेशा फेल होता है. हा ना हम नेहमी नापास होतो. You love because that is your child. आणि तुम्ही प्रेम करतात कारण तो तुमचे लेकरू आहे Not म्हणून. based on talents or आणि gifts त्यांच्या or देणगीवर कसबवर गुणावर आधारित नाही. God loves us देव आपल्यावर प्रेम not because of good talents. की आपल्याकडे चांगलं गुण आहे म्हणून. Even that talent has come from Him. आणि ती जी गुण आहे ती पण देवापासूनच आली आहे. If everything has come from Him, why do we boast? मग जर सर्व गोष्टी देवापासून आली आहे मग आपण का बडाई करतो? Amen. आमेन. Everything. प्रत्येक गोष्टी Designation से लेके, आणि gifts से पदापासून लेके, देणगीपासून, healing से लेके. I आरोग्यापासून. also prayed for many healing. आणि मी देखील अनेकांसाठी आरोग्यांसाठी प्रार्थना केली God आहे. has blessed. देवाने आशीर्वादित It's केला. not because of me. आणि माझ्यामुळे नाही It's a ही gift गोष्ट. from God. ही देवापासून एक देणगी आहे. Once you know this, एकदा तुम्हाला हे you will be समजले the most humble person. तुम्ही सर्वात नम्र व्यक्ती असेल And you will draw so much grace. आणि तुम्ही खूप कृपा आकर्षित करणार. Grace is God's strength. आणि कृपा देवाची बल When आहे. your strength fails, जेव्हा तुमच्या बल अपयशी होतो we need God's grace. आपल्याला देवाची कृपा पाहिजे. Amen. आमेन. Let's go further. Others we don't have much time. Because I have to teach you many things in this. मला अनेक गोष्टी शिकवायच्या आहे. So how does faith come? म्हणून विश्वास कसा येतो? Not by watching TV. टीव्ही बघून नाही. No, TV is good.
टीव्ही बघणं चांगली आहे. You know, there was a time, अशी एक वेळ बहुत होती religious minded था मैं. आणि खूप धार्मिक मनाचा होता तो टीवी बहुत लोग टीवी देखा ना डायरेक्ट हेल, की टीव्ही बघितलं तर सरळ नरकातच जाणार. फुल स्टॉप भी नहीं, डायरेक्ट. तो हम लोग क्या किया, लिविंग रूम का टीवी बेडरूम में डाल दिया. आणि हॉलचं टीव्ही आम्ही बेडरूम मध्ये लावले. वी नो, बट आम्हाला- हमारा रिलीजियस माइंडेड क्रिश्चियन ना, पण आमचे धार्मिक मनाचे टीवी बघता. अरे बापा, टीव्ही बघतात. इधर थोड़ा ऊपर ऐसा बैठा था, पास्टर पाय वरती असं ठेवून बसला होता इथं ऐसा. इन लोग ना बाहर का देखते रहते, हार्ट नहीं देखते. पण हृदय बघत नाही, उसके वजह से बाहेरच्या मैसेज भी उठा के फेंक देते. You know, I remember many years back I went to a marriage आणि मला celebration. आठवत आहे मी खूप वर्षांपूर्वी माझं एक simple लग्नामध्ये guy आहे, गेलो होतो. मी साधे सोपं वस्त्रामध्ये गेलो एक बुड्ढा बाबा आहे. आणि एक म्हातारा व्यक्ती आला. तुम्ही काय पाळक साहेब का? मला पाळक साहेब, हे काय वस्त्र घातलं, मतलब वस्त्र अच्छा पहना, म्हणजे हे काय वस्त्र घातलं तुम्ही असं. मी बोला इसमें क्या, नाही नाही मी वरतीपर्यंत जाणार, तुमचं हे करणार, काय काय बोलतो तक्रार उसको? करणार, कंप्लेंट हाँ, करणार. तक्रार करणार. फिर एक आदमी आया, जाऊन द्या पास्टर तो पिलेला आहे. मतलब पिया तो चलता, हाँ? दारू पर पिलं बाहर तर अच्छा चालेल. दिखने होता आपने. पण बाहेरून तुम्ही चांगलं दिसले पाहिजे. सुपर नेचुरल क्रिश्चियंस अलौकिक ख्रिस्ती. इतना बाहर से देखते रहते, पर सिर से पैर तक सब बराबर है क्या, नंतर मी वचन ऐकणार. इधर कुछ खोट दिखाना बाहर. गुड गॉड डजंट शो एनीवन्स हार्ट. आणि चांगलं आहे, देव कोणाचे हृदय आपल्याला दाखवत नाही. अगर प्रभु बताया हृदय सबको, सब पोल खुल जाएगा. See, laughter is a good medicine. No? हास्य एक चांगलं औषध आहे. Laughter is good medicine. No? हास्य एक चांगलं औषध आहे. The joy of the Lord is our strength. प्रभूचा आनंद आपली ताकद आहे. You have the joy. तुमच्यामध्ये तो In आनंद you. आहे, तुमच्यामध्ये आहे. You don't need a joker to laugh. तुम्हाला विदूषकाची गरज नाही, तुम्हाला You have the joy in you. तुमच्यामध्ये आनंद आहे. You know, happiness is different आणि खुशी वेगळी आहे and joy is different. आणि आनंद वेगळी आहे. Happiness is based on external. आणि खुशी बाहेरच्या गोष्टीवर आधारित हा. असतो. आज 1 तारीख, आज 1 तारीख आहे. पगार मिळाले, खूप खुश. हाँ? आज 31 हो गया, सब खत्म हो गया, पैसा गया, हो हैप्पीनेस ही. खुशीच गेली. बट जॉय पण आनंद ऑलवेज इज देयर. ती नेहमी आहे. 1 तारीख या 31 तारीख. 1 तारीख असू द्या, 31 तारीख असू So you द्या, have the joy in you. म्हणून तुमच्यामध्ये तो आनंद आहे. दबाव मत, use it. आणि त्याला दाबून ठेवू नका, त्याचा उपयोग करा. Okay, how does faith come? आणि विश्वास Because I have कसा to teach येतो? you. This is very important. All this. मला संपायचा आहे संदेश. Because I am teaching you our part, no? कारण आमचा भाग तुम्हाला शिकवत That आहे is the most important. आणि तो खूप महत्वाचा आहे. There's no problem with him. आणि देवामध्ये काय समस्या Is नाही. any problem here? आणि जर कुठल्या समस्या आहे आपल्या बाजूने तो आहे, हम सुधरेंगे, आम्ही सुधरूया, उसको मत सुधारो. त्याला सुधारू नका. Romans 10:17. रोमकरास 10:17 What does it say? काय म्हणत आहे? Faith comes by hearing and keep on hearing and hearing the word of God. आणि विश्वास येतो देवाचे वचन ऐकून व ऐकून व ऐकून. Amen. आमेन. But the right word. पण ते देखील योग्य वचन. Wrong word, चुकीच्या वचन, wrong faith. चुकीचा विश्वास. See, Old Testament is good, आणि जुना करार चांगली आहे, but live in the New Testament. पण नवीन कराराखाली जगा. उस टाइम पे हम लोग प्रेयर करते थे, त्यावेळेस ते प्रार्थना करत होते, प्रभु पवित्र आत्मा को मत लो प्रभु, की don't take away the Holy Spirit. पवित्र आत्मा माझ्यापासून काढू नका. And some people take that. आणि काय लोक ते वचन घेतात Great man of God prayer किया, आणि महान देवाच्या सेवकांनी अशी तो हम भी प्रार्थना, ऐसा prayer. म्हणून मी No, पण असं प्रार्थना करतो नाही. they didn't have the Holy Spirit in them. आणि त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नव्हते. Amen. Amen. Jesus had not finished his work. आणि येशूने आपलं काम So that पूर्ण was केलं right नाही. then. म्हणून त्या काळामध्ये ती गोष्टी बरोबर होती, Not now. पण आता नाही. Did you understand? तुम्हाला समजले का? So rightly divide the word of truth. म्हणून सत्याच्या वचनाला तुम्ही बरोबर दुबागले पाहिजे. That is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. So faith comes by hearing the right word. आणि विश्वास येतो योग्य वचन ऐकून. That's the way you get faith. आणि अशा प्रकारे तुम्हाला विश्वास प्राप्त So होतो. grace is God's blessing us freely. आणि कृपा म्हणजे देव आपल्याला मोफतरित्या And आशीर्वाद faith देतो. is what receives or accepts the blessing. Faith is the hand that receives the blessing. आणि विश्वास तो हात आहे जो आशीर्वादाचा स्वीकार करतो किंवा आशीर्वादाला घेतो. Ephesians 2:8-9 इफ्सिकरास 2:8-9 makes it very clear.
खूप स्पष्ट करतो. We are not saved by good works. आणि पुण्य कामाने आपली तारण झालेली नाही, But the good works are the result of salvation. पण जी चांगलं काम आम्ही करत आहे ती तारणाचा परिणाम आहे, ती तारणाची फळ आहे. Now see the difference. आता फरक बघा. You're not saved by good works. आणि पुण्य कामाने तुमची तारण झालेली नाही. So where does it apply? मग ही गोष्टी कुठे Good लागू works are the result of salvation. तुमच्या तारणाच्या फळ आहे की तुम्ही पुण्य काम किंवा चांगलं काम Amen. करतात. Salvation मिला है इसके लिए तुम चर्च आता है, आणि तारण मिळाले Bible म्हणून तुम्ही पढ़ता मंडळीत है, येताय, वचन वाचतात, सबसे अच्छा रहता है, सगळ्यांबरोबर प्रेम से चांगलं रहता है. वागतात, प्रेमाने That's the वागतात. result of आणि तो salvation, तारणाचा परिणाम आहे, फळ आहे. not to get salvation. आणि तारण प्राप्त करण्यासाठी नाही. Did you understand तुम्हाला this? इथपर्यंत समजले का? Good works is not to get आणि salvation. पुण्य काम तारण मिळवण्यासाठी नाही. Good works is the result of salvation. पुण्य काम तारणाचे फळ आहे, तारणाचे परिणाम आहे. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Keep this in your mind. आणि हे Because तुमच्या all this लक्षात will ठेवा. help you कारण ही सर्व गोष्टी तुमची मदत करणार, to build your life right. तुमचं जीवन योग्य रीतीने Never बांधण्यासाठी. blame God. देवावर कधीच दोष लावू नका. Never blame God. कधीच देवावर दोष लावू नका. So we don't earn it. म्हणून आम्ही त्याची कमाई करत नाही. In short, थोडक्यामध्ये Jesus plus nothing equals to salvation. आणि येशू आणि त्याच्याबरोबर शून्य त्याची ऐकून होतो तारण. Amen. आमीन. Jesus plus कुछ भी ऐड मत करो. आणि येशू बरोबर आपण कुठलाही भर नाही केली पाहिजे. रोना धोना फास्टिंग उपास दे वो उपास तुम्हारा- प्रार्थना हे नहीं. ते काहीच नाही. वो कैंसिल कर देगा तुम ते salvation. सर्व तुम्ही रद्द केले पाहिजे. प्रभु क्यों देगा? तुम्हारा काम से आया तो, जर तुमच्या कामाने आले तर प्रभू का देणार? क्योंकि तुम्हारा काम से आया तो जीसस को तुमने सरका दिया. तुमच्या कामाने आले म्हणून तुम्ही येशूला बाजूला केली आहे. और why will the Father bless you? मग देवपिता तुम्हाला का He आशीर्वाद देणार? blesses you तो तुम्हाला आशीर्वाद देतो because you come because of Jesus. कारण तुम्ही येशू ख्रिस्तामुळे त्याच्या पुढे येत आहे म्हणून. You come to him based on the works of Jesus, not your works. आणि तुम्ही देव पिता पुढे येत आहे येशूच्या कामाच्या आधारे, तुमच्या कामाच्या आधारे नाही. Amen. आमीन. नहीं तो तुम सोचेगा जीसस के पास जाने का, आज मी काय केलं, प्रार्थना केलं का? नाही ना रे, मी नंतर जातो. अरे क्यों? बिकॉज यू आर बेस्टिंग योर faith on your works. कारण तुम्ही तुमचे जे विश्वास आहे तुमच्या कामाच्या आधारे करत आहे, लावत आहे. That's why you don't have confidence. म्हणून तुम्हाला आत्मविश्वास नाही. नहीं कल ना मैं 5 चैप्टर पढ़ा था, आज 2 ही पढ़ा. मेरे को नहीं लगता मिलेगा आशीर्वाद. That आज fear. 2 अध्याय वाचले, 5 That वाचले condemnation. नाही. म्हणून तुमच्या मनात भीती येतो, इसके लिए दंडात तुमको मिलता येतो. नहीं. म्हणून तुम्हाला मिळत नाही. प्रभु नहीं दे रहा, ऐसा नहीं है. प्रभू देत नाही असं नाही. तुम्हारा विश्वास में कमजोरी आ गया. आणि तुमच्या विश्वासामध्ये अशक्तपणा And आली आहे. विश्वास में कमजोरी इसलिए आया क्योंकि you don't have the right knowledge of God's word. आणि विश्वासामध्ये कमजोरी आली आहे कारण तुमच्यामध्ये देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान नाही म्हणून. Faith is confidence. आणि विश्वास म्हणजे आत्मविश्वास. Once you believe the works of Jesus, एकदा तुम्ही येशूच्या कामावर even if you विश्वास, have not read the Bible, आणि जरी तुम्ही शास्त्र वाचले नाही तरी even you will come with confidence तरी तुम्ही आत्मविश्वासानेच And येणार ask. आणि देवाला मागणार in Jesus' name, येशूच्या नावात. based on the works of Jesus. आणि येशूच्या कामाच्या आधारे तुम्ही You will देवापुढे receive. मागणी करणार इसलिए आणि चर्च तुम्हाला में मिळेल. बोलते हैं, ये तो कुछ भी नहीं करता, इसको आशीर्वाद मिला. मैं इतना उपास प्रार्थना रोडून करता, मेरे को नहीं मिलता. क्यों ऐसा? ऐसा बहुत लोगों का कंप्लेन है. असं अनेक लोकांच्या तक्रार आहे. Did you understand this? तुम्हाला ये तो समजले? कुछ भी नहीं करता है यार. हा तर काहीच करत नाही. कभी कभी चर्च में भी नहीं दिखता आणि है. कधी कधी मंडलीत पण पर येत इतना नाही. आशीर्वादित है. पण किती आशीर्वादित आहे. चर्च में आधा घंटा पहला आता हूँ, मी अर्धा तास पूर्वी येतो चर्चमध्ये सब करता हूँ, आणि सगळं करतो, फिर भी मेरे को नहीं. तरी मला काही मिळत नाही. Lack of right knowledge of God's word. कारण तुमच्याकडे देवाच्या वचनाच्या God says, my ज्ञानाची people are कमतरता आहे. perishing for lack of right knowledge of God's word. आणि देव म्हणत आहे माझ्या लोकांचा नाश होत आहे कारण त्यांच्याकडे देवाच्या वचनाच्या ज्ञानाची कमतरता आहे. Jesus plus nothing is salvation. आणि येशू आणि त्याच्याबरोबर काही नाही, ती मिळून होतो तारण. Just like a baby grows after being born, आणि जसं एक बाळ वाढतो जन्म घेतल्यानंतर, in the same way, तसंच प्रकारे you grow up तुम्ही वाढतात. after you're born again. तुमच्या नवीन जन्म झाल्यानंतर Same. तुमची वाढ होतो You're also growing. आणि तुम्ही पण वाढत आहे. And we are seeing the results of salvation. आणि आम्ही तारणाचे परिणाम पाहत आहे. Okay, let's go further. I've just finished one page now, so many. You know, in the natural, the child grows आणि नैसर्गिक मध्ये जेव्हा लेकरू and वाढतो starts begin to look like the parent. आणि त्यांच्या आई वडिलांसारखं In दिसायला the same सुरू way, होतं. तसंच a born प्रकारे again Christian, एक नवीन जन्मलेले ख्रिस्ती as the
child grows, जसं लेकरू वाढतो he starts looking more like a father. तो heavenly father. अधिक व अधिक त्याच्या पितासारखा दिसायला सुरू करतो. We are born of him, आणि तुमचा जन्म देवापासून झाली आहे but the seed of God's word. आणि देवाच्या वचनाच्या बीद्वारे. Amen. आमीन. You have dual life, आणि तुमच्याकडे दुहेरी जीवन आहे, natural, नैसर्गिक spiritual. आणि आत्मिक. Amen. आमीन. Natural is temporary. आणि जी नैसर्गिक आहे ती तात्पुरता आहे, The spiritual life that you have is for eternal. पण तुमचे जे आत्मिक जीवन आहे ती सार्वकालिकसाठी आहे. Amen. आमीन. Now, this is the question many have. आणि हे प्रश्न If अनेकांच्या God has मनात done everything, Pastor, जर पास्टर देवानी सर्व गोष्टी From his केल्या side. त्याच्या बाजूने and He offers to give us free, आणि तो आपल्याला मोफत देतो, and also faith is a gift आणि विश्वास पण एक देणगी आहे based on the works of Jesus येशूच्या कामाच्या आधारे, that comes by hearing the word of God. आणि जो येतो देवाचे वचन ऐकून. Why I'm still suffering? मग तरीही मला का दुःख त्रास आहे? This is the question many have. आणि हे प्रश्न अनेकांच्या मनात आहे. जब फुकट दे रहा प्रभु जर देव फुकट देतो और विश्वास भी फुकट मिला है वचन से, आणि विश्वास पण फुकट मिळालेले आहे किधर वचनाद्वारे, प्रॉब्लम है? मेरे को क्यों नहीं मिलता? मग कुठे समस्या आहे? मला का गोष्टी This is मिळत the नाही? biggest question. आणि हे सर्वात people मोठा प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये. I know many are suffering मला माहिती आहे अनेक लोकांना दुःख आहे, त्रास आहे, because when I pray for people, कारण जेव्हा मी लोकांसाठी and प्रार्थना one of the most important things that God shows me is the soul. आणि खूप महत्त्वाची गोष्टी जो देव मला दाखवतो तो आहे जीव, त्यांच्या जीव दाखवतो. Many don't take care of their soul. अनेक लोक आपल्या जीवाची, प्राणाची काळजी घेत They don't नाही. know how to take care. त्यांना माहिती नाही कसं काळजी घेतली पाहिजे. You may take care of your body, but not your soul. आणि ते त्यांच्या शरीराची काळजी घेत असेल पण जीवाची No, the नाही. Bible says, guard your heart. आणि शास्त्र म्हणत आहे तुमच्या हृदयाची संभाळ Holy करा. Spirit told me, heart is the soul. आणि पवित्र आत्म्याने सांगितले हृदय म्हणजे आपला जीव Guard किंवा your प्राण. heart with all diligence, आणि पूर्ण मेहनतीने तुमच्या जीवाच्या रक्षण करा, for you live by that life. कारण तुम्ही तुमच्या प्राणाच्या जीवनानेच जीवन जगतात. So they say, I go to church, आणि ते read the बोलतात आम्ही Bible, म्हणली जातो, pray, वचन वाचतो, प्रार्थना fast. करतो, उपास करतो, Why are my prayers not answered? मग माझ्या प्रार्थनेचे मला का उत्तर मिळत Now, नाही? first, प्रथम the answer lies in your question. आणि जी उत्तर आहे तुमच्या प्रश्नामध्येच आहे. They think ते असं विचार करतात that God answers prayer की देव प्रार्थनेचे उत्तर देतो, based on what they do. की ते काय करत आहे त्याच्या आधारे देव त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो. They have cancelled the faith of Jesus and they are using their own faith. आणि त्यांनी येशूचा जो विश्वास आहे त्याला रद्द केले आहे आणि स्वतःच्या विश्वासाचा उपयोग करत आहे. This is the problem. आणि ही समस्या आहे. Either they may emphasize too much only on grace एकतर ते खूप अधिक महत्त्व फक्त कृपेवर देणार without doing their part, आणि त्याच्या काम न करून, or they emphasize only their part of works. किंवा ते त्यांच्या जे ते काम करत आहे त्याच्यावरच अधिक महत्त्व देत आहे, जोर देत आहे. You must balance grace and faith properly. आणि तुम्ही कृपेला व विश्वासाला बरोबर संतुलित केली पाहिजे. Amen. आमीन. All of the things are good. आणि Praying, इतर fasting, सर्व all are good. चांगली Reading the गोष्टी आहे, Bible, उपास, coming to प्रार्थना, church. वचन, वचने, Very good. मंडळीत येणे, ही सर्व चांगली गोष्टी आहे. But don't try to buy. पण कुठल्याही गोष्टी विकत Using घ्यायचा all प्रयत्न this. करू नका, ह्या सर्व गोष्टीचा उपयोग करू. This is the result of salvation. आणि हे सर्व तारणाचे परिणाम You're आहे. coming to church. तुम्ही मंडळीत येत You're आहे, praying. तुम्ही प्रार्थना You're करत, fasting. तुम्ही उपास करत You're आहात, living righteous तुम्ही life. नीतिमान जीवन Are the जगत आहात. results of ते salvation. तारणाचे परिणाम आहे. You don't receive salvation because of all this. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला तारण मिळाले आहे असं नाही. Hear this very carefully because आणि खूप then you will understand better. लक्षपूर्वक ऐका, I'm मगच making तुम्हाला. it very easy for you. आणि मी तुमच्यासाठी गोष्टी खूप So सोपं you'll केली आहे understand. जेणेकरून तुम्हाला कळेल. So, grace is God's kindness आणि कृपा देवाची करुणा आहे and favor आणि अनुग्रह that आहे we don't earn, जे आम्ही कमाई करत do नाही, not deserve, आम्ही त्या गोष्टीचे लायक and नाही cannot work. आणि त्याच्यासाठी for. आम्ही काम करू शकत नाही, श्रम करू शकत नाही. No, grace is God's part, आणि कृपा देवाचा भाग and आहे. grace existed even before we were born. आणि कृपा अस्तित्वात होते आमच्या जन्माच्या आधी देखील. God is grace. देव कृपा आहे. So, grace is God's part, faith is our part. म्हणून कृपा देवाचा भाग आहे, विश्वास आपली. Grace is what God does already did it. आणि कृपा अशी आहे की देवाने आधीच केला आहे ती गोष्टी. Faith is what we do now. आणि विश्वास अशी गोष्ट आहे जी आता आम्ही करत That's आहोत. why Hebrews 11 says faith, now faith.
आणि म्हणून इब्री 10 लिहिले आहे की विश्वास आताची बाब आहे. Now, it takes both to receive salvation, healing, blessing, and everything. आणि दोन्ही गोष्टींची गरज लागत आहे. तारण, आरोग्य, आशीर्वाद सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कृपा व विश्वास दोन्ही Grace गोष्टीची गरज आहे. निकाल दिया कुछ नहीं मिलने जर वाला. कृपा काढले तर काही मिळणार नाही ग्रेस रख के फेथ निकाल दिया कुछ नहीं आणि मिलने वाला. कृपा ठेवून विश्वास काढले तरी पण काही मिळणार नाही. Combination of both. आणि दोघांची संगती You ask anything, you will receive. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टी देवाकडे मागा तुम्हाला मिळेल. Amen. आमेन. Balance it properly. आणि बरोबर गोष्टींना संतुलित करा. Once you have knowledge, एकदा तुमच्याकडे ज्ञान आहे you will balance it properly. मग तुम्ही बरोबर गोष्टींना संतुलित करणार. You know, one thing also you must know. एक गोष्टी तुम्हाला समजले पाहिजे. God has done the toughest part आणि देवाने खूप कठीण भाग केली आहे. by sending Jesus येशूला पाठवून to die for the sin of the whole world. पूर्ण जगाच्या पापासाठी मरण पावायला. Then आणि मग He decided to offer salvation as a free gift. मग त्यांनी निर्णय केला की तो तारण एक मोफत देणगी म्हणून आपल्याला देणार. That is His decision. आणि हा तो देवाचा निर्णय होता. वो पैसा भी लगा सकता था, isn't आणि it? तो पैसा पण देखो घेऊ मेरा शकतो. यीशु ने क्रूस पर मारा तुम्हारे पाप के लिए, सब लोग 1-1 लाख रुपया दो. हाँ? उपास प्रार्थना करो, रडून रडून प्रार्थना करा, मी देतो. ऐसा बोला है क्या? कुछ कंडीशन रखा असं क्या? देवाने कुठलाही अट आपल्या पुढे ठेवले का? उसका चॉइस, त्याची निवड होती. उसने डिसाइड किया, त्यांनी निर्णय केला मैं फुकट दूंगा. मी लोकांना फुकट देणार. Amen. आमेन. It's so good. आणि देव खूप चांगला आहे. He decided to offer salvation, healing, blessing free त्यांनी निर्णय केला की तो तारण, आरोग्य, आशीर्वाद सर्व मोफत देणार to everyone, सगळ्यांना to anyone आणि कुणालाही who believes. जो विश्वास धरतो. That's your part. आणि तो तुमचा भाग आहे. He has made our part very simple. त्यांनी आपला जो भाग आहे खूप सोपं केली आहे. And this is the gospel good news. आणि ही स्वार्थ आहे, चांगली बातमी आहे. Gospel means good news. आणि स्वार्थ म्हणजे चांगली बातमी. This is good news. आणि ही चांगली बातमी You know, आहे. Jesus came to give us that joy. आणि येशू आपल्याला आनंद देण्यासाठी This आले good news. आणि ती चांगली बातमी You आहे. know, when he was born, जेव्हा त्याचा जन्म झाले in Luke 2, आणि लूक 2 मध्ये Dr. Luke writes, आणि वैद्य लूक लिहितो the Father sent angels की देवपिताने देवदूतांना with a पाठवले wonderful message. एक सुंदर संदेशाद्वारे. He says त्यांनी सांगितले that Jesus was making joy available to all people on earth. की येशू आनंद उपलब्ध करत होता पृथ्वीच्या सर्व लोकांसाठी. Whoever accepts Jesus आणि जो कोणी येशूचा स्वीकार करतो त्या will have the लोकांना joy in their hearts. त्यांच्यामध्ये त्यांच्या हृदयामध्ये आनंद Because आहे. he came to give you good news. कारण तो तुम्हाला चांगलं बातमी सताने देण्यासाठी के लिए आला. नहीं आया. तुम्हाला सतवण्यासाठी आले Hello? नाही. तुमको सताने के लिए आया हो. तुम्हाला त्रास देण्यासाठी आले का? छळण्यासाठी आले का? बिल्कुल नहीं. मुळीच नाही. He came to free you आणि येशू तुम्हाला बंधमुक्त from करण्यासाठी every bondage. प्रत्येक बंधनापासून. Amen. आमेन. Once you know this, एकदा तुम्हाला हे I'm telling समजले, you, you should be the most happiest person on earth. तुम्हाला सांगू द्या तुम्ही पृथ्वीमध्ये सर्वात खुश व्यक्ती असेल. Now, let me show you why our faith doesn't work. आणि तुम्हाला आता दाखवतो की आपला विश्वास का काम करत नाही. And some of the scriptures we have to add. आणि काय वचनाची जोड आम्ही केली पाहिजे. And many overlook this. आणि अनेक लोक ह्या गोष्टींच्या दुर्लक्ष करत सिर्फ आहेत. faith के ऊपर उन लोग, I believe, आणि ते फक्त विश्वास करत आहे, मी विश्वास करतो, मी भरोसा उससे कुछ करतो. नहीं होता है. ह्याच्याने कायच होत नाही. The reality I'll teach you. आणि अस्तित्व मी तुम्हाला शिकवत आहे. Galatians 5:6. गलातीकरास 5:6. How does faith work? विश्वास कसं काम करतो. Faith needs love to work. आणि विश्वासाला प्रीतीची गरज आहे काम करण्यासाठी. You remove love, जर तुम्ही प्रीती काढले faith is useless. मग विश्वास निरुपयोगी आहे. See this. ह्या गोष्टीकडे But बघा. good that God put it that way. आणि चांगल्या देवाने अशी अट ठेवली आहे. तुम क्या झगड़ा बिड़ा करेगा, ये करेगा, माया करेगा. By faith I receive healing. आणि विश्वासाने अच्छा है. मला आरोग्य मिळाले, वो तो भांडण सबसे बेस्ट था. सगळं करणार. प्रभु ये क्यों डाला लव बीच में? प्रभू प्रीती का ठेवले मध्ये. अभी क्या है, लव आ गया मतलब अरे बाप रे, गाली नहीं दे सकता हूँ, झूठ नहीं बोल सकता हूँ, मारा मारी नहीं कर सकता हूँ, बहुत सारा चीज़ फॉरगिवनेस करने पड़ेगा, झगड़ा नहीं करने पड़ेगा, वो सब आ गया ना. गॉड बहुत होशियार, हमारा बाप है वो. हाँ. देव आपला बाप हा. आहे, खूप हुशार आहे. हाँ. बहुत लोगों को सिर्फ फेथ,
आणि खूप लोकांना फक्त विश्वास पाहिजे. विश्वास से मिलेगा और घर में झगड़ा विश्वासच करते मला रहते हैं. मिळेल मिळेल. हाँ, ये करते वो करते, हाँ, क्षमा नहीं करते सब. हाँ, क्षमा by करत faith नाही. I will receive. कुछ आणि नहीं विश्वासाने मिलता. मला सगळं मिळेल. इसके लिए बहुत लोगों को आरोग्य नहीं मिल रहा है, म्हणून अनेकांना आरोग्य मिळत नाही, ब्लेसिंग नहीं मिल रहा है. आशीर्वाद मिळत नाही. Then some people accept, नहीं ऐसा प्रभु ना किस किसको नहीं देता, किस किसको देता, उसका मर्जी. ऐसा नहीं है. असं नाही. Amen. हेमन. It doesn't differentiate people. आणि प्रभू लोकांमध्ये भेदभाव He never करत नाही. hinders. तो कधीच अडथळा घालत We नाही. try to hide. आपण लपण्याचे प्रयत्न करतो. Instead, go to the word, आणि वचनाकडे जा get it right. आणि योग्य वचन मिळवून घ्या. Amen. आमीन. Okay, let's see this now. आपण हे बघूया. How does faith work? आणि विश्वास कसं काम करतो? By love. प्रीतीने. You know, one person asked Jesus, एक व्यक्तीने येशूला which is विचारलं, the greatest commandment? सर्वात मोठी आज्ञा कुठली आहे? बहुत होशियारी से उसने क्वेश्चन पूछा. आणि खूप अच्छा होगा पूछा. चतुराईने त्यांनी प्रश्न क्योंकि विचारले. इतना लॉज में था. कारण एवढं नियम होते. Don't do this, don't do that, हे don't do करू this, नका, don't ते that, करू don't that. नका, ऐसा असं लिस्ट करू इतना बड़ा नका. था. आणि यादी मोठी क्या होती. नहीं करने का, क्या करने का. काय करायचं काय नाही करायचंय. बोला इतना किधर से मालूम पड़ेगा, मेरे को चिट्ठी लेके जाने पड़ेगा रोज. ये करने का क्या नहीं, अच्छा इधर भी नहीं करने को. बोला ये कर सकता, अच्छा ये इधर. लॉर्ड प्रभू. एटलीस्ट 2 तो ही बोलो. आणि ते फक्त 2 तरी आज्ञा सांग. व्हेरी गुड. जीसस गिव द आंसर. आणि चांगलं उत्तर येशूने दिले. लव द लॉर्ड त्यांनी सांगितले With all your प्रभूवर heart. प्रीती करा तुमच्या संपूर्ण love हृदयाने. others. आणि इतरांवर प्रीती करा. and you have fulfilled all the law. आणि मग तुम्ही संपूर्ण नियमाची पूर्ती केली आहे. Simple. आणि सोपं होती. When you walk in love, जेव्हा तुम्ही प्रेमात चालणार, you will not fight. तुम्ही भांडणार नाही, You will forgive. तुम्ही क्षमा करणार. See, everything is included in love. प्रत्येक गोष्टी प्रीतीमध्ये समावेश आहे. तुम चोरी नहीं करेगा, झूठ तुम्ही नहीं चोरी बोलेगा, करणार मार नाही, नहीं करेगा, खोटं सब बोलणार नाही, मारहाण करणार नाही, काय नुकसान नहीं करेगा. कुणाचं नुकसान करणार नाही. Everything is covered in love. प्रत्येक गोष्टी प्रीतीमध्ये समावेश तुम आहे. चिट्ठी लेके जाने की जरूरत नहीं, बड़ा लिस्ट. तुम्हाला यादी घेऊन जायची काय गरज नाही. Just walk in love. फक्त प्रीतीत You चाला. have fulfilled all His commands. मग तुम्ही त्याच्या सर्व आज्ञांची पूर्तता केली आहे. Amen. आमीन. See, when you know how much God loves you, no, जेव्हा तुम्हाला कळतो की देव किती your तुमच्या faith will प्रीती easily work. तुमचा विश्वास सोयीस्कररित्या See, काम let me करतो. give you an example. तुम्हाला एक उदाहरण मैं देतो. लिफ्ट में था. मी लिफ्टमध्ये होता एक माँ बच्चे को बोलती है, आणि एक आई लेकरूला सांगत आहे, ये अंकल है ना, हा काका आहे ना, बहुत अच्छा अंकल है, खूप चांगला काका बहुत आहे. प्रेमाळू दयालु और जो भी डायलॉग है वो सब आणि बोले. प्रेमाळू आहे, दयाळू आहे, कणवाळू आहे. तो उसको हेलो बोल. त्याला हॅलो और सांग. बच्चा हेलो अंकल. दूसरा एक आदमी आया, आणि दुसरा एक पुरुष आले. बेटा ये दयालु बेड़ो ऐसा नहीं, उसका ऑपोजिट क्या है, खतरालू है, डरावना है. हाँ, फटका देगा वो तुमको. क्रूर आहे, कभी तुला गलती फटका किया देगा. ना, जर फटका. तो चूक केला ना तर बेटा फटका मार. माँ के पीछे छुप गया. मग तो लेकरू आईच्या मागे लपला. वो विश्वास नहीं करता. आणि तो विश्वास करत नाही. When you know how much God loves you, जेव्हा तुम्हाला कळतं देव तुमच्यावर किती it's प्रेम करतो, easy for you to believe. मग तुम्हाला खूप सोपं होतो विश्वास करायला. That's why the devil has robbed this revelation. म्हणून शैतानाने हा प्रकटीकरणाची चोरी केली आहे. Yeah, of how much God loves की you. देव किती तुमच्यावर प्रीती करतो. Amen. And Amen. we are stressing more on our love for God. आणि आम्ही अधिक जोर आपली प्रीती, आपली प्रेम जो देवासाठी आहे त्याच्यावर आपण अधिक जोर देतो, महत्व देतो. हाँ, वो ओल्ड टेस्टमेंट में आणि ती जुन्या करारात होती. तुम कितना प्रेम करता उसके मुताबिक ब्लेसिंग. आणि तुम्ही किती प्रेम करत आहे त्यानुसार तुम्हाला आशीर्वाद New मिळत Testament होते. में नवीन करारामध्ये वो कितना प्रेम करता उसके मुताबिक आणि ब्लेसिंग. देव किती प्रीती करत आहे त्याच्या आधारे आपल्याला Who सर्व loved you मिळतं. first? आणि कोण तुमच्यावर प्रथम प्रीती केली? देवानी केली. बस इतना तक काफी है. Later on, next time we will see. नंतर Okay, let's आपण stand बघूया. up. चला आपण उभे Because we राहूया. don't have much time. Now, I'll just pray for you in general. आणि सामान्य रीती मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Believe. विश्वास करा. Your part is तुमच्या faith. भाग काय आहे? विश्वास करणे. But when you go home, पण जेव्हा तुम्ही घरी start जाणार walking in love. प्रेमात चालायला So सुरू your करा, faith will work better. जेणेकरून तुमचा विश्वास उत्तमरित्या काम करणार. Amen. आमीन. No fights at home. घरात भांडण करू नका. When there's envy and fight, devil enters. जिथे हेवा व तंटा आहे तिथे शैतान प्रवेश करतो. And the proof of love is, आणि प्रीतीचा पुरावा आहे. what is the proof of love? आणि प्रीतीचा पुरावा काय आहे?
इजी वे टू डिटेक्ट आणि खूप सोयीस्कर आहे जाणायला तुम सचमुच प्रेम करता है. की तुम्ही खरोखरच प्रेम करत देखिए, आहे. आजकल मैं प्रेम करता हूँ, मैं चांद लाएगा तारे लाएगा, तुम बोलो लव वो लाएगा नहीं, तो ऐसा लव बहुत रहता है. सो हाउ विल यू नो? तुम्हाला कसं कळेल? व्हेन यू फॉरगिव. जेव्हा तुम्ही क्षमा करणार. लेट्स प्रे.